शेतकरी मित्रांनो, ह्या हिवाळ्याच्या थंडीच्या महिन्यात फक्त 70 ते 75 दिवसांमध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पीक, तर हे पीक आहे कलिंगड लागवड. हो शेतकरी मित्रांनो, आणि या व्हिडिओमध्ये आपण थंडीच्या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये, या थंडीच्या महिन्यामध्ये ह्या कलिंगड पिकाचं भरघोस उत्पादन काढायचं तरी कसं, व्हरायटीची निवड, खत व्यवस्थापन, लागवड अंतर, लागवड कशावर करावी, त्याचबरोबर या 70 ते 75 दिवसामध्ये आपण कशा पद्धतीने नियोजन करायचे आणि बाजारभाव हा देखील संपूर्ण माहिती तुमच्या समोर मी घेऊन आलेलो आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, भरपूर शेतकरी म्हणतील ह्या हिवाळ्यात थंडीत आम्हाला कलिंगड पिकाची लागवड करायची, पण कशा पद्धतीने नियोजन करायचे, तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला आपण जाणून घेऊया हिवाळी थंडी नेमकी कलिंगड पिकाची व्हरायटी घ्यायची तरी कोणती, तर आपण घेऊ शकतोय ऑर्डर सीड्स कंपनीचं विजय ह्या वाणाची व्हरायटीची बियाण्याची निवड आपल्याला करायची. आता आपण याची बियाण्यांची लागवड करू शकतो किंवा रोपांची देखील लागवड करू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 70-75 दिवस म्हणजे अगदी कमी दिवसाचा काळ हा, आणि यामध्ये कलिंगड पिकाचं भरघोस उत्पादन काढायचं असल्यास आपल्याला 2 बेडमध्ये अंतर ठेवायचे. लागवड पद्धत कशी करायची ते सांगतो. 2 बेडमधील अंतर 5 फूट ते 6 फूट. लागवड आपल्याला मल्चिंग पेपरवर करायची. त्याचबरोबर लागवड करते वेळी झिगझॅग पद्धतीवर आपल्याला ह्याचे काय विजय व्हरायटी वाण आहे, तर याची निवड करायची. आता शेतकरी मित्रांनो, 70-75 दिवसामध्ये आपल्याला अशा पद्धतीने नियोजन करायचे. लागवडच्या आधी जी NPK खतं, शेणखत ही खतं आहे, तर ही यामध्ये मिक्स करायची. निंबोळीचा वापर करायचा आहे, मल्चिंगचा वापर करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही रोपं किंवा बियाणं घ्यायचं. कोणतं, ऑर्डर सीडचं विजय व्हरायटी ही घेतली. आता ही सध्याचा हा प्लॉट झालेला आहे फक्त 55 दिवसाचा. आता राहिलेले आहे आपल्याला फक्त मोजून 10 ते 15 दिवस. या 10-15 दिवसामध्ये हा प्लॉट फुगवण जास्त प्रमाणे होणार आहे. आता त्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय होतो की थ्रिप्स, मावा, तुडतुडे, रसशोषक किडी, पांढरी माशी, त्याचबरोबर जी काही फळ पोखरणारी आळी असते याचा देखील अटॅक होऊ शकतो. तर आपल्याला पिवळे आणि निळे चिकट सापळे लावायचे. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला फळमाशीचा ट्रॅप देखील लावणं गरजेचं आहे. आणि योग्य ते नियोजन करत असाल तर निश्चित स्वरूपात तुमची फुगवण देखील होईल. पण आता फुगवणीसाठी कशा पद्धतीने नियोजन करायचे, आपल्याला NPK खतामधील नत्र न घेता फक्त फॉस्फरस आणि पोटॅश यांचीच मात्रा घ्यायची, म्हणजे 05234 06020. ते झाल्यानंतर आपल्याला यामध्ये स्वस्तात मस्त आपल्याला पोटॅशियम सोनाइट 90 रुपये किलो प्रमाणे मिळतं, आणि हे आणायचे. याचं प्रमाण जास्त झालं तरी काही हरकत नाहीये, कारण कलिंगडाची आपल्याला साईज खूप महत्त्वाची असते. चकाकी, क्वालिटी, शायनिंग ही देखील त्याचबरोबर तितकीच महत्त्वाची असते. आणि जर तुम्ही अशा पद्धतीचं नियोजन करत असाल तर तुम्हाला या कलिंगडाचं भरघोस उत्पादन मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या हिवाळ्यामध्ये फक्त 70 ते 75 दिवसामध्ये तुम्हाला मालामाल व्हायचे. मग कोणतं पीक निवडाल, तर कलिंगड. आणि कलिंगड निवडत असाल तर व्हरायटी निवडायची असेल तर ऑर्डर सीड्सची आपल्याला विजय हीच व्हरायटी निवडणं गरजेचं आहे. त्यामुळं ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, तुम्हालाही कलिंगड पिकाचं भरघोस उत्पादन घ्यायचं आहे, अशा पद्धतीची ही माहिती मी सांगितलेली नक्की फॉलो करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे. धन्यवाद. जय जवान, जय किसान.